बिग बॉस किंग अभिजित बिचुकले यांच्याशिवाय बिग बॉसचा सीझन थोडा वेगळाच वाटतोय ना. जय महाराष्ट्र, मी अभिषेक कापसे. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. पहिले येता रिकामे, मग येता जास्ती रिकामे, मग येता अति रिकामे आणि त्याच्यानंतर येता बिग बॉस बघणारे. कंटेंट साठी आजकाल काय काय करावं लागतंय ते जाऊ द्या. चला आपण बोलू आपल्या पहिल्या कंटेस्टंट निक्की तांबोली बद्दल. हिच्याबद्दल असं साहजिक काही आहे नाही बोलायला, पण आपण हिच्याबद्दल बोलू थोडं. ही राखी सावंत आणि उर्फी जावेदची मिक्सचर आहे असं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय आणि वाटत नाहीये, ऍक्च्युली ते आहेच. तो पूर्ण सीझन मध्ये बाई 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 करून हिनं लोकांच्या डोक्याचा पूर्ण खेळ करायला लावलाय. कोण आहात तुम्ही? कोणीच नाही. नाही, हु डू यू थिंक यू आर? नोबडी. नोबडी? तेच भाऊ, ही तिलाच नाही संपूर्ण महाराष्ट्राला ही नोबडी वाटतेय. त्याच्यात काही नवल वाटण्याची गोष्ट नाहीये. तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच ही नोबडी वाटतेय. हिच्याबद्दल जास्ती बोलायला गेलं तर ही ऍक्ट्रेस आहे. हा, साइड ऍक्ट्रेस. मला एक कळत नाही, हिला असं सरळ बोलता येत नाही का? एवढा ऍटिट्यूड कशाचा असतो? म्हणजे सरळ बोलता येत नाही, नुसतं इकडं तिकडं तोंड वाकडं करून बोलायचं राहतं. सरळ पण बोलू शकता ना तुम्ही. खरं हिची आणि राखी सावंतची सेम वाईब आहे, सेम. काय बघताय मला? मी कोंबडी पाठवा, मटण पाठवा माझ्यासाठी. लाका 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 लाका. जिलो यो पहिलो असा जो तो होस्ट करता, त्याच्यामुळे त्याच्यावर तुझी कृपादृष्टी असान दे रे महाराजा. होय महाराजा. 12-5चा गणित एक कर, वडाची साल पिंपळात कर, हकडचो टीआरपी हकडेच ठेव, थकडचो टीआरपी पण हकडे कर आणि यो सुपर डुपर. जेव्हा ही आली होती तेव्हा असं वाटत होतं की ही तरी कमीत कमी बिग बॉसच्या घरामध्ये चांगलं कंटेंट देईन, चांगलं मनोरंजन देईन प्रेक्षकांना. पण बिग बॉस पण त्यांच्यानेच रूल बनवतात. आता असं कुठे रूल आहे का की मला तिथे उभं राहता नाही येणार? ती आडवी येते. आणि खरं सांगायचं म्हणलं तर ही हिची खंबीर राहून पण गेम खेळू शकते. ही जर खंबीर राहिली, हिला जे करायचंय ते हिने केलं गेम मध्ये, तर ही अतिशय चांगला परफॉर्मन्स देऊ शकते. पण हिला तसं करायचं नाहीये. हिने कोकणी माणसांनाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला डिसअपॉइंट करायला लावलेले. आता भांडी घासायचा कोणता ट्रॉमा असतो हे म्हणजे मी फर्स्ट टाइम ऐकू लागलोय. मी नाही तर तुम्ही पण ऐकू लागले, हे मला पण माहितीये. भांडी घासायचा खरंच ट्रॉमा असतो का? भांडी घासायचा ट्रॉमा नाही तर त्याला जीवार म्हणतात. तर जाऊ द्या, आपण नेक्स्ट कंटेस्टंट अभिजित आणि अरबाज बद्दल बोलू. यांच्याकडे बघून तरी वाटत होतं की थोडीफार मज्जा येईल, हे ऑपोजिट टीम मध्ये राहीन, गेम भारी होईल, आम्हाला पण थोडेफार कंटेंट भेटेल व्हिडिओसाठी. पण असं काही बघायलाच भेटत नाहीये. हे यांची फक्त बैलासारखी मान डोलवत आहे, हो नाही बस. याच्या पलीकडे यांचा गेमच नाहीये. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. सूरज चव्हाण बद्दल बोलायचं म्हटल्यावर त्याचा बरेच जण फायदा घेऊ लागले, घरामध्ये पण आणि बाहेर पण. सगळे त्याच्या फेमचा आणि त्याच्या भोळेपणाचा फायदा घेऊ लागले. पहिले ज्यांनी त्याला ट्रोल केलं ते त्याच्याबद्दल आज चांगले व्हिडिओज बनवत आहे. समझ रहे हो आप? आता सध्या तरी सूरज चव्हाण मध्ये चांगला गेम खेळतोय, चांगलं प्रदर्शन दाखवतोय. पण त्याला बाकीचे बॅकलॅश करायला बघताय, जसं अभिजित झाला, अरबाज झालं, निक्की झालं, सगळेच त्याला बॅकलॅश करायला बघताय. तर माझं असं म्हणणं आहे अरबाज आणि अभिजितला, तुम्ही एकामेकाला दम भरा ना. दम असलं तर भरशाल ना. नेक्स्ट निक्की आणि अरबाजचा. पोट भरलं का? हो, तुझं प्रेम भेटलं ना त्याने पोट भर झालंय. बाई जसा हा बाहेर आहे ना तसा सेम टू सेम आमध्ये आहे. कोणत्याच पक्षाचा नाहीये. घडी तिकडून कोणत्या टीम कडनं बोलन, कधी इकडून बोलन तिकडून बोलन. ह्याला याच कळत नाही हा कोणत्या टीम कडने कोणाकडून काय केलं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे. याचं बिग बॉसच्या घरामध्ये पण प्रदर्शन याच्या पॉलिटिकल करिअर सारखंच आहे, डेड. असेच लफडे चालू आहे आणि आपल्याला कंटेंट पण भेटणारच आहे. तर भरपूर कंटेंट भेटणार आहे. तर स्टे ट्यून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच. धन्यवाद.